19 वर्षे वय असलेली पिंकी आईच्या निधनानंतर एकटी पडलेली होती. तिला बाप होता, पण तो दारू पिऊन असायचा कायम. काम करायचा, मेहनत मजुरी करायचा, पण दारू पिऊन पैसे उडवायचा. हिचं आयुष्य कसं तर चालू होतं. 25 ऑक्टोबरची ती रात्र. त्या रात्री तिच्या बापाने भरपूर दारू पिला होता. पिंकीने त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवलं होतं. ते जेवण केलं आणि त्या पिंकीचा बाप त्याच्या रूममध्ये जाऊन झोपायचं सोडून या पिंकीपाशी येऊन झोपला. ज्या वेळेला त्या ठिकाणी झोपला, पिंकी झोपेमध्ये होती. तिला त्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. पण त्याने हळूहळू तिच्या अंगावरती पाय टाकला. परत तिचं ती सूट सलवार होतं ती वर सारायला चालू केलं आणि त्या रात्री तिने त्या पिंकीसोबत असं काही केलं स्वतःच्याच पोरीसोबत. ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. ज्या वेळेला ही घटना व्हायरल झाली त्यावेळेला लोकांचा विश्वास बसेना की एक पिता त्याच्या पोरीसोबत असं कसं काय करू शकतो. काय आहे पूर्ण घटनेचा उलगडा करणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बाकी व्हिडिओ तर लाईक तुम्ही करता हे मला भारी वाटलं बरं का. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2004 पासून होते. 2004मध्ये रानू नावाची एक महिला, तिचं लग्न होतं रमेश नावाच्या व्यक्तीसोबत. ज्या वेळेला या दोघांचं लग्न झालं, रमेश मेहनत मजुरी करायचा आणि रानूसोबत चांगल्या प्रकारे राहायचा. दोघांचं आयुष्य चांगलं चालू होतं. रानूला एक पहिली पोरगी झाली, त्याच्यानंतर एक पोरगं, त्याच्यानंतर एक पोरगी, 3 पोरं होती. आता या दोघांचं आयुष्य तर चांगल्या प्रकारे चालू होतं. मेहनत मजुरी करून, कष्ट करून 3 पोरांना जगवायचे. पुढे चालून जो रमेश होता तो रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. बाकी आता 3 मुलांची जबाबदारी या रानूवरतीच आली होती. त्यामुळे ती कष्ट करून, मेहनत करून आता 3 लहान लेकरं, यांचे शाळेचं शिक्षणाचा खर्च, यांच्या राहण्या खाण्याचा खर्च आणि हिचा स्वतःचा खर्च, या खर्चाला ती काही पण करून पुरत नव्हतं. आता या सगळ्यांचा खर्च करण्यासाठी तिच्याकडे अजिबात 1 रुपयाही नव्हता. त्यामुळे ती एका गावातल्या मोठ्या जमीनदार व्यक्तीपाशी जाते. त्याला म्हणते की मला कामाची गरज आहे, एवढे एवढे पैसे मला हवेत. तो म्हणतो तू आरामात काम कर, तुला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत काम कर तू, मी तुला कधी नाही म्हणत नाही. त्या ठिकाणी ती कामाला लागते. आता त्या ठिकाणी काम करायची दिवसभर. सकाळी पोरांना शाळेत पाठवून दिवसभर काम केलं, संध्याकाळी आपली येऊन घरी जेवण पाणी करायची, लेकरांना जेवण खाऊ घालायची आणि पुन्हा तेच रुटीन, झोपायची, सकाळी उठायची. अशा प्रकारे तिचं जीवन चालू होतं. जोपर्यंत तिचा पती होता तिच्या जीवनामध्ये रंग भरलेले होते. पण आता जीवनामधील रंग उडून गेले होते. बेरंग जीवन तिचं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण तिचं मन काहीतरी शोधत होतं. शरीराला कशाची तर गरज वाटत होती. आता ही जी रानू होती ही एका पुरुषाच्या शोधामध्ये होती. तिला तिच्या शरीराची गरज भागवायची होती. आता हे साहजिकच आहे. एक पती तिचा 2 वर्ष झालं वारलेला होता. तेव्हापासून तिने अजिबात कोणासोबतही शरीर संबंध केले नव्हते. जवान होती अजून, त्यामुळे तिला गरज भासत असल्यामुळे ती शोधात होती. आता ज्या सावकाराच्या रानामध्ये काम करत होती ही रानू, त्याच सावकाराच्या रानामध्ये एक अरुण नावाचा व्यक्ती, तोही त्या ठिकाणी काम करायला यायचा, मेहनत मजुरी करायचा. ज्या वेळेला तो त्या ठिकाणी यायचा त्यावेळेला तो बघायचा की ही कशी काय रानू मेहनत मजुरी करते, शांत आहे, पण तिच्या नजरेमध्ये काहीतरी कमी भासते. तिची नजर कोणाला तरी शोधते. त्याला वाटलं की ही नजर यालाच शोधते. त्याचं कारण होतं की याची ही पत्नी वारून 7 ते 8 महिने झालेले होते. एकटा घरी राहायचा, त्यामुळे या दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीचं रूपांतर पुढे चालून वाईट संबंधामध्ये झालं. ज्यावेळेला हे संबंध बनवायचे, या अरुणने तिला सांगितलं होतं की माझी पत्नी वारून गेली, मी एकटा राहतो. तिने सांगितलं की माझाही पती वारला 2 वर्षापूर्वी, 3 मुलांसोबत मी पण एकटीच राहते, त्यांचा सांभाळ करते. अरुण म्हणला तू एक काम कर ना, माझ्यासोबत लग्न कर. तुझ्या अंगावरचा जो बहार आहे 3 लेकरांचा तोही कमी होईल. चांगल्या प्रकारे त्यांचं आयुष्य पुढे चालेल. आता या रानूच्या मनात तर हा विचार थोड्या दिवसापासून येतच होता. ज्यावेळेला अरुण तिला असं म्हणतो त्यावेळेला तीही होकार देते. पुढे चालून हे दोघं लग्न करतात. 3 मुलांना घेऊन ही अरुणच्या घरी राहायला येते. अरुणच्या घरी राहायला आल्यानंतर अरुण दिवसभर कष्ट करायचा, मेहनत करायचा, पोरांना सांभाळायचा, चांगलं पिता जो असतो तशा प्रकारे वागायचा. यांचं जे चालू असायचं ते चालू असायचं. म्हणजे काय, सुखी संसार चालू होता दोघांचा. 2010, 15, 17, 18, 20 असं चालत गेलं. वर्षामागं वर्ष गेलं.
2021मध्ये या रानूची जी मोठी मुलगी होती, तिचं लग्न करायचं होतं. मोठी झालेली होती 20-21 वर्षाची. ज्यावेळेला ती त्या अरुणला म्हणते रानू, की मोठ्या पोरीचं आपल्याला लग्न करावं लागेल. तो होकार देतो. तिच्यासाठी स्थळ बघितलं जातं. चांगल्या प्रकारे स्थळ भेटल्यानंतर तिचं धूमधडाक्यात लग्न लावून देतात. ती तिच्या सासरी जाऊन राहायला लागली. पण इकडे ही रानू आजारी पडायला लागली होती. आजारी पडली, वयस्कर होत. आयुष्यभर मेहनत केलेली, कष्ट केलेली, त्याचं दुःख होतं. त्यामुळे आता ही पूर्णपणे थकून गेली. याच थकण्यामध्ये एवढा काय पैसा पण नव्हता अरुणपाशी जो की हिचा उपचार करू शकेल. त्यामुळे पैशाचे कमी, थकलेलं शरीर याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. या रानूच्या मागं तिचा एक पोरगा, तिची लहान पोरगी, अशा प्रकारे यांचं कुटुंब राहिलं होतं. अरुण त्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करत होता. पोरगा हुशार होता, अभ्यासामध्ये चांगला होता. त्यामुळे त्याने हॉस्टेलला टाकून दिलं. तिकडे शिकेल, सरकारी हॉस्टेल होतं. त्यामुळे तो तिकडे शिकायला गेला. आता तिची पोरगी छोटी आणि हा अरुण त्या ठिकाणी राहिले. अरुण दिवसभर काम करायचा, तिची पोरगी घर सांभाळायची. 18-19 वर्षाची होती. जेवण बनवून ठेवायची आणि झोपी जायची. तो दारू पिऊन यायचा आणि जेवण करून झोपी जायचा. पण एक दिवशी असंच दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्यानंतर त्याने बघितलं की ही पोरगी त्या ठिकाणी झोपलेली आहे. त्याने बघितल्यानंतर जेवण केलं. त्याच्या मनामध्ये काय झालं काय माहिती, तो त्या ठिकाणी आला. तिच्याकडेला झोपी गेला. हळूहळू तिच्या पायावरती वर पाय सरणे, तिच्या शरीराला चोळणे असं प्रकार चालू केलं. ती पोरगी उठली, पिंकी नावाची ती पोरगी उठली. तिनं बघितलं काय करतोय अरुण. म्हणले, तुम्ही काय करताय? तुम्ही तर माझे वडील आणि तुम्ही असं कसं काय करताय? आता हा अरुण तिला म्हणायला लागला की हे बघ, तुझी आई गेली. मी तिला ते करायसाठी, काम करायसाठी तिच्यासोबत लग्न केलं होतं. पण ती सोडून गेली निम्म्यात. तिची जागा तू भरून काढ. तुझ्यासोबत मी संबंध करतो. अशा प्रकारे राहू की कोणाला समजणार नाही. ही म्हणली, तू जर माझ्यासोबत असं केलं तर मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगेन, मी माझ्या मित्रांना सांगेन, गावात सांगेन, तुझी बदनामी होईल. ज्यावेळेला पिंकी अशी म्हणते त्यावेळेला हा अरुण डोकं चालवतो, मोबाईल हातात घेतो आणि तिला दाखवतो. त्यामध्ये तिचे व्हिडिओ होते जे की ती अंघोळ करताना त्याने काढले होते. आता हे तर मोठं संकट होतं. पिंकी काही बोलू शकली नाही. पिंकीने त्याला विरोध पण करू शकली नाही. त्याने जे करायचं होतं ते केलं. आता हे रोजचं चालू झालं होतं. हा रोज तिच्यापाशी यायचा, तसं करायचा, व्हिडिओ बनवून ठेवायचा. पिंकी त्याला अजिबात विरोध करू शकत नव्हती. टेन्शनमध्ये आली होती. ज्यावेळेला हा कामावरती जायचा अरुण, पिंकी तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर जायची फिराय. कोणाला सांगू शकत नव्हती. म्हणायची, चला यांच्यासोबत फिरायला गेलं म्हणजे डोक्यावरचं ताण तर कमी होईल. एक दिवशी असंच फिरायला गेल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीचा जो भाऊ होता यांना सोडायला गेला. त्यावेळेला त्याने या पिंकीला बघितलं होतं. ज्यावेळेला पिंकीला बघतो त्यावेळेला पहिल्याच नजरेत तिला प्रेम होतं. दोघांमध्ये पुढे चालून हळूहळू प्रेमाच्या गोष्टी व्हायला लागतात. दोघं एकमेकाला बोलतात. तो पोरगा म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. पिंकी म्हणते की लग्न करत असेल तर ठीक आहे, लगेच करते. आता त्यालाही तेवढं पाहिजे होतं. त्यानंही लग्न केलं तिच्यासोबत. पिंकी आणि तिच्या मैत्रिणीचा भाऊ दोघं एकसोबत राहू लागले. दोघांचा संसार चांगला चालू होता. 2022मध्ये पिंकीला एक मुलगी झाली. 2024मध्ये एक मुलगा झाला. पण तिच्यावरतीही तिच्या काळाने दगा केला. तिचा पती ॲक्सिडेंटमध्ये वारला. त्यावेळेला ती एकटी पडली. 10-12 दिवस झाले होते. ती तिच्या सासरी बसलेली होती, रडत होती, निराश होती. हा अरुण तिच्या सासरी गेला आणि म्हणला की हे बघ, मी तुला घ्यायला आलो, तू माझ्यासंग चल. तुझा पती गेलाय, काही हरकत नाही. आपण दोघं पती पत्नीसारखं राहू. बाहेर लेकरासारखं आहेत. कोणाला काहीच समजणार नाही. त्यावेळेला ही पिंकी म्हणते की तू इथून जा, माझं डोकं फिरू नको, मी इथंच राहणार आहे, माझी लेकरं आहेत त्यांना सांभाळेल. पण हा जो अरुण होता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याने तिच्यासोबत जोर जबरदस्ती करायला चालू केली. आता बाहेर बसलेले लोकांना वाटायचं की बाप आहे, काय करत असेल, बोलत असतील. पण हा त्या ठिकाणी जे कृत्य करत होता ते बघून तिचं डोकं सटकलं. तिच्या डोक्यामध्ये राग भरला. उठली तडकन, पोरांना घेतलं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या अरुण विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी ज्यावेळेला हे सगळं ऐकलं, पोलीस अवाक झाले. पोलिसांनी पटकन त्याला अटक केली. त्याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आता जो गुन्हा केला आहे तो जर सिद्ध झाला तर त्याला चांगल्या प्रकारे जेल होऊ शकते. बाकी ही जी आहे आता पिंकी तिच्या सासरी राहते. यांचं आयुष्य कसं जाईल याच्याबद्दल तर आपल्याला काय सांगू शकत नाही. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक नक्की करा बरं का मित्रांनो.